नमस्कार, मी डॉक्टर सुहृद पत्की। आज आपण बोलूया IVF या क्षेत्रातील असलेल्या गैरसमजुतींबद्दल। सर्वात पहिली गैरसमज म्हणजे IVF तंत्रज्ञानाद्वारे आपण आपत्ती राहण्यासाठी लग्नाचा साधारणतः 3-4 वर्ष झाल्यावरच प्रयत्न करावेत, असा एक समाजामध्ये गैरसमज आहे। असा आहे की लग्नानंतर किंवा 1 वर्ष नॅचरलदृष्ट्या प्रयत्न करूनही यश आलं नाही तर आपण इन्फर्टिलिटीच्या दृष्टीने जे काही आपल्याला तपासण्या करायच्या आहेत त्या दृष्टीने सुरुवात करतो। त्याच्यामध्ये जर आपल्याला वेगळे रिपोर्ट्स आले, म्हणजे पुरुषांच्यामध्ये जर स्पर्म काउंटची संख्या खूपच कमी आली, स्त्रियांमध्ये ट्यूब ब्लॉक्ड आहेत असं दिसून आलं, किंवा स्त्रियांच्या बाबतीत AMH म्हणजे oocyteची कपॅसिटी किंवा संख्या ही खूप कमी आहे असं दिसून आलं, तर आपल्याला IVF हे लवकर करण्याची गरज लागू शकते। कारण पुढे नॅचरलदृष्ट्या वाट बघत असून यश येईल ह्याचं प्रमाण जर खूप कमी दिसत असेल तर IVFच्या उपचाराकडे वळलेलं कधीही चांगलं। दुसरा गैरसमज म्हणजे IVFची टेक्नॉलॉजी त्याद्वारे जात असताना ही खूप पेनफुल प्रोसेस आहे, असा एक समाजात समज आहे। पूर्वीच्या काळामध्ये हे खरं होतं की इंजेक्शन्स हे पेनफुल असायचे, कारण ते डीप इंट्रामस्क्युलर रूटद्वारे द्यायला लागायचे। आत्ताच्या काळामध्ये असणारे IVFचे इंजेक्शन हे सबक्युटेनियसली द्यायला लागतात, त्यामुळे पेनचा जो काही एलिमेंट आहे हा खूप कमी झालेला दिसून येतो। तिसरा असणारा गैरसमज म्हणजे IVF किंवा मूल राहण्याची कुठलीही ट्रीटमेंट घेत असताना विशेषतः फिमेल पार्टनरला पूर्णतः बेडरेस्टची गरज असते, असा अनेक लोक आम्हाला प्रश्न विचारतात। कुठल्याही फर्टिलिटी ट्रीटमेंटमध्ये, मग ते गोळ्यांच्या स्वरूपातली असेल, IUIची असेल किंवा टेस्ट ट्यूब बेबी अथवा IVFची असेल, बेडरेस्टचा कुठलाही रोल नाही, हे वारंवार अनेक स्टडीजमधून सिद्ध झालेलं आहे। प्रेग्नन्सी राहिल्यावर आपल्या कंडिशननुसार आपले डॉक्टर आपल्याला बेडरेस्टची गरज आहे की नाही ह्याचा सल्ला देतील, पण ट्रीटमेंट चालू असताना बेडरेस्टची ॲब्सोल्युटली कुठली गरज नाही। चौथा गैरसमज म्हणजे IVF केल्यावर ट्विन्स आणि ट्रिपलेट्सच राहतात असं अनेक लोकांना वाटतं। IVFचा अर्थ काय की गर्भ जो आहे हा प्रयोगशाळेत बनवला जाईल आणि तो गर्भपिशवीमध्ये ट्रान्सफर केला जाईल। ट्रान्सफर करताना गर्भांची संख्या ही 1, 2 किंवा 3 हे आपले डॉक्टर आपली मेडिकल कंडिशन बघून ठरवतील। त्यानुसार सिंगल राहील, ट्विन्स राहील का ट्रिपलेट राहतील याचा रेट ठरतो। सरसकट IVF केलं की ट्विन्सच राहतात किंवा ट्रिपलेट्स राहतात असं म्हणणं चुकीचं ठरेल। पाचवा एक गैरसमज असतो की IVFद्वारे झालेल्या मुलांमध्ये शारीरिक किंवा मानसिक व्यंग असेल का। अनेक इंटरनॅशनल स्टडीजमध्ये हे सिद्ध झाले की IVFद्वारे झालेल्या मुलांमध्ये कुठल्याही प्रकारचं इतर शारीरिक किंवा मानसिक व्यंग दिसून येत नाही। जी रिस्क नॅचरली राहिलेल्या मुलाला असते तीच IVFद्वारे राहिलेल्या अपत्याला पण असते, त्यामुळे हा गैरसमज दूर करण्याची आज गरज आहे। सहावा गैरसमज म्हणजे अनेक लोक म्हणतात की आम्हाला IVFद्वारे मुलगा किंवा मुलगीच हवी आहे। तर एक हे असं आहे की जेंडर सिलेक्शन ह्यासाठी कुठलीही ट्रीटमेंट करणं योग्य नाही। एकतर तो कायद्याच्या दृष्टीने पण गुन्हा आहे आणि सायंटिफिकलीसुद्धा तसं पॉसिबल नाही। मूल राहण्यासाठी ह्या सर्व ट्रीटमेंट असतात, मग नॅचरली गोळ्या देण्याची असेल, IUI असेल किंवा IVF असेल, त्या मुलाचं होणारं जेंडर हे सिलेक्ट करण्याची कपॅसिटी ना आपल्यात आहे ना कायदा तशी परवानगी देतो, त्यामुळे हा एक मोठा गैरसमज समाजामध्ये आहे। सातवा गैरसमज जो कॉमनली आपल्याला दिसून येतो म्हणजे काही कपल्स विचारतात की आमच्या दोघांचाही ब्लड ग्रुप सेम आहे, तर आम्हाला पुढं मूल व्हायला काय अडचण येईल का, किंवा आम्हाला IVFच्या तंत्रज्ञानाद्वारे जर जायचं असेल तर ते आम्ही करू शकतो का। तर त्याचं उत्तर आहे की ब्लड ग्रुप जरी सेम असला तरी ट्रीटमेंटवर कुठलाही फरक पडत नाही। नॅचरलीसुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता आणि आपल्याला IVFद्वारे सुद्धा प्रयत्न करून मूल राहण्याचा आपण ट्राय करू शकतो। ब्लड ग्रुप आणि फर्टिलिटी ह्याचा कुठलाही संबंध नाही। धन्यवाद।